मुंबई, ठाणे आणि पालघर करता उद्या हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. गुजरात आणि पालघरमध्ये सुद्धा अँटी सायक्लोनमुळे तापमान वाढलंय असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. उद्यापासून अँटी सायक्लोनचा प्रभाव कमी होईल असं हवामान विभागाच्या प्रमुख सुषमा नायर यांनी म्हटलंय. पुढच्या 72 तासांमध्ये परिस्थिती सामान्य होईल असंही सुषमा नायर यांनी म्हटलं. या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उद्या अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी. 2 दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूचे जिल्हे बघतोय आपण, त्या ठिकाणी सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सर्वसामान्यांना दुपारी घराबाहेर पडणं आता कठीण झालेलं आहे. ही स्थिती नेमकी का निर्माण झालेली आहे, नेमकं तापमान किती आहे आणि ते कितीपर्यंत वाढू शकतं या संदर्भातला अंदाज घेण्यासाठी आपण आहोत IMD मुंबई या ठिकाणी. आपण हवामान तज्ज्ञ सुषमा नायर जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. काय नेमकी स्थिती तयार झालेली आहे? आपण अंदाज दिलेला होता की या दिवसांमध्ये म्हणजे 8, 9, 10 मध्ये तापमान वाढेल आणि तशाच पद्धतीचं तापमान वाढ झालेली आहे. का नेमकं ही तापमान वाढ झाली? गुजरातच्या परिसरात एक अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि जेव्हा अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन असतात द एअर कॅनॉट राईज, तर ते आणि हे सर्क्युलेशनचं जे आउटफ्लो आहे त्याच्यातून येणारे वारे इट इज कमिंग फ्रॉम अ ड्राय प्लेस अँड ईस्टर्लीज आहे, म्हणून पूर्वीकडून येणारे वारे आहेत. सो आपल्या जे रिजन आहे उत्तर कोकण, तिथे वी आर एक्सपिरियन्सिंग ईस्टर्ली विंड्स आणि ह्याचा स्पीड पण 15 to 20 नॉट्स आहे. तर असा इन दिस सिच्युएशन परिस्थितीत जे आपलं सी ब्रीज आहे विच मॉडरेट्स द टेम्परेचर, त्या सी ब्रीज ऑनसेट व्हायला वेळ लागतं. मीन्स रेग्युलर टाइम से 1 या 2 घंटा पीछे आता है. सो बिकॉज ऑफ दिस आपलं टेम्परेचर वाढलं आहे. अँड हीच परिस्थिती इट वॉज देअर येस्टरडे ऑल्सो, आज पण आहे. आणि उद्या थोडंसं हे अँटीसायक्लोन जे वेल फॉर्म्ड आहे तर त्याचं जे सपोर्ट, बिकॉज ऑफ दॅट सपोर्ट आमचं हे टेम्परेचर वाढत आहे. आणि उद्या ह्या एकदम टेम्परेचर तुमचं खाली नाही येणार आहे, पण हे जे अँटीसायक्लोन आहे त्याचा जे एकदम ऑर्गनाइज्ड आहे ना आज, ते थोडंसं डिसऑर्गनाइज होणार. जे अँटीसायक्लोन बनलंय त्यामुळेच ही गरमी वाढतीये, तापमान वाढतंय. तर मग अँटीसायक्लोनचा प्रभाव पूर्णपणे कधी जाईल आणि त्यानंतर गरमी कमी होईल का? म्हणजे सामान्य तापमान असेल का? हां, आफ्टर 72 आवर्स, म्हणजे आफ्टर 10th, आज 10th आहे ना, 11th, आफ्टर 11th बुधवारपासून थोडंसं कमी होण्याची शक्यता आहे. कारण हे जे अँटीसायक्लोन आहे ते कम्प्लिटली डिसऑर्गनाइज होणार आणि आम्हाला पश्चिमेकडून येणारे वारे वाहणार, तर ते थोडंसं कमी होणार टेम्परेचर. हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार जो परिसर आहे पालघर बाजूचा, गुजरातच्या शेजारचा, त्या ठिकाणी अँटीसायक्लोन बनतं आणि त्यामुळे तापमान जे आहे मागच्या 2 ते 3 दिवसांपासून जाणवतंय. मात्र त्याचा प्रभाव जो आहे तो उद्यानंतर टप्प्याटप्प्याने कमी होईल आणि जवळपास 72 तासांमध्ये तो अँटीसायक्लोन पूर्णपणे गायब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर परिस्थिती जी आहे ती सामान्य होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कॅमेरा पर्सन मंगेश भिसेंसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.